गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग ज्याचं नाव आहे अंकित शेलर ब्लॉग्स. आता आपण बघू शकता आपण आलो आहे गावी आज सकाळीच. तर आज जरा फिरण्याचा प्लॅन आहे आणि उद्या आहे जत्रा. उद्या जत्रेकडे असणार आहे आपण सगळी. आणि आज बघू शकता वावरांमध्ये बघू शकता कशी इकडं हे काय राहिलं काय म्हणतात कणसाचं जोंधळा. आणि इकडे लावलेलं तो हरभरा आले ते पण ते दाणं नाही तर रिकाम आहे पोचा आहे म्हणतात त्याला ते. बाकी बघू शकता आतापासून आपली सुरुवात झालेली आहे फिरण्याची. इकडे बघू शकता पिवळं पण आलेलं आहे. इकडं ओम्या पुढं दीदी आणि अनुजा झालेली आहे. आणि हे बघा हरभरे चोरायची कामं सुरुवात केली आहे पोरांनी. नाही यायची सुरुवात झाली की लगेच हरभरे चोरायला पण सुरुवात यांची होती. गपचूपमध्ये बघा कसे हरभरे चोराय चाललेले आहेत. हे पोचा आहे का काय भरलेलं आहे भरलेलं आहे का बघ आधी मग चूर आले इकडची दोघं. आणि बघू शकता हे दोन कार्टून कशी लेट येतात दरवेळीप्रमाणे ह्यावेळी पण हे लेट आलेले आहेत. आणि एक तर असे येतं की बाई की मोबाईल सुटत नाहीत असे येतं. मोबाईल घेतली की फुलपटेली झाली होती अशी का त्यांची. नमन कुंडा तो पाणी बघाय एकदम गावठी पोरं गावाला गावठी जाऊन जातात बाकी काय नाही. हे बघ गावठी बघितलं काय घालते ब्रेक लावा ब्रेक फुल ह्याच्यात जातील अशी. हे बघा गावासारखंच राहायचं मुंबई सारखं राहायचं. अरे एक तर दे आहे का काय हरभरा दिला का एवढ्या चोराय जाऊन काय फायदा नाही पोचवचली झालंय अशी इकडे. इकडे बघू शकता सगळ्या वावरांमध्ये कसं काय रे म्हणते त्याला जोंधळा लावलेले इकडे पण लावलेले हरभरे पण काय काय ठिकाणी लावलेले असे. आता आपण चाललेले नमन कुंडाव. अरे नाही तो पण भरलेला नदीचं पाणी बघायला नदीचं पाणी दाखवलं आमच्या गावचं. हे नवीन आहे आमच्या गावाला त्यामुळे हो फॉरेनर तू काय ठीक आहे. बघू शकता इकडे अनु राहतो. अनु सध्या वरी गेला अनु वर गेलेला आहे. आता आम्ही चाललोय खाली नमन कुंडाव जायचंय. नमन कुंडाव जाण्याचा प्लॅन ठरलेला आहे. आणि उद्या गावाला उद्याचा जत्रेचा प्लॅन आहे. खतरनाक म्हणजे प्युअर खतरनाक आहे. जोरात असणार आहे ते तुमच्या पुढच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. ब्लॉग मध्ये बघू शकता आजचा ब्लॉग आला की उद्या फुल धमाल होणार आहे. इथून पुढे जे ब्लॉग होईल तो धमाल म्हणजे तुम्ही सारखं त्या व्हिडिओ बघाल तुम्ही. काय अजून बोल नाही बोल ना ट्रायल यातले तुमच्या ओळखीचे कोण असले तर आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता. आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टावर. आणि हे बघा स्वतःचे फोटो दाखवतात. हे बघा फोटो दाखवायला लागले. हे बघा कुठे स्वतःची तोंड येतं ती दाखवते. ते बघा ती कितीच लाल परी आमच्या गावची. अजून एक मागणी येते आता पुढे चालले सातारा महाबळेश्वर आहे. काय महाबळेश्वरची आपल्या इथनं झाले. अजून एक आली ती बघा आपण कुठली ओरिजिनल डुप्लिकेट घालून आले. ही बघा अजून एक लालपरी. ही कुठे चालली ही माहित नाही कुठे चालली कारण ती नावच लिहिलेलं नाही. हे बघा त्यांना माहित नसतं काय वापरायचं आणि कशी पण वापरायचं असतं ते. आहे पण राडा होणार आता हे 3-4 दिवस आम्ही जर गावाला आहे त्या दिवसांमध्ये फुल राडा होणार आहे. तर तुम्ही 3-4 दिवस कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग येतील काय राडा करतोय काय नाही त्याचे. आणि बाई आम्ही सुट्ट्या काढून आलेले त्यांना सुट्ट्या भेटत नाही म्हणून कंपनीला टच्ची देऊन येणारी पोरं येते ही. सुट्ट्या भेटत नसल्या ना तरी कंपनीवाल्यांना न विचारता येते अशी पोरं येते ही. कंपनीवाल्यांना फक्त एकदा विचारणार येऊ का देत आहे का नाही सुट्ट्या नाही दिलं की डायरेक्ट गाडीला बसतात आणि डायरेक्ट गाव काढतात अशी पोरं येते आमच्यापाशी. आम्ही काढले ते सुट्ट्या आम्हाला भेटल्या त्याच्यामुळे आम्ही काढून टाकले नाही. आम्हाला पण मोस्टली वाटत होतं की भेटणार नाहीत म्हणून पण भेटल्या नशिबानं भेटल्या. कारण मागच्या महिन्यात पण 6 सुट्ट्या आमच्या झालेल्या होत्या. ते पण कसं आमचं आजारी असल्यामुळे आम्ही सुट्टी मारल्या होत्या. पण आत्ता भेटतील का नाही एवढं माहीत नव्हतं पण नशिबानं आम्हाला भेटलेच आहे. तर आपण बघू हा नमनकुंडा गेलो की तुम्हाला दाखवू कसा व्ह्यू असतो तिकडचा सगळा. आलो आहे नमनकुंडाच्या जवळ. आणि इथं तुम्ही बघू शकता हे वावर म्हणा हे वावर इकडचे जेवढे वावर दिसतात ना सगळे ह्याचे आहेत म्हणजे ह्यांच्या घरातले ह्यांचे आहेत. सुकी बहिणी
मग कशाला मुंबईला घातले मुलं फक्त गावच्या शेतीमध्ये. मुंबईला कशाला गेलायस मुंबईला फक्त काय जॉब 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 करून काय फायदा नाही. गावच्या शेतीत सोनं आहे. हा, मग मुंबईला खायला कशाला या. गेलास मुंबईला गेलास का हा उद्या आता ऑनलाईन कर लाव फोन आज बुकिंग आली की बुकिंग करूया आता. लाव फोन हे बघा हे शहाण्याचा बेड बघा पवायला की बेड बघायचा बेड माझा त्याच्या मापाचाच बेड आहे बापाला बेड आहे आरामात इथं. आणि पिव्याला माकडावानी झाडावर चढायचं बाई त्यामुळं चालतं त्याला कुठं पण चढलेलं यो बघा काय इथे एक होती तिथे एक होती. तिथे एक होती इथे एक होती बघितलं यांच्या पार्ट्या करायच्या चुली पण येते इथं डायरेक्ट दगडाची सगळ्याची सोयच करून ठेवलं इथं फक्त झोपण्याची पण हो गड आमचा कुठला आपण गडाचं नाव तर सांगा तुमच्या त्या काय नमनकुंड हे बघा यांचा नमनकुंड गड जो 2 सेकंदात चढला जातो 2 सेकंद. असा यांचा गड आहे इकडे काय काय आहे? चुली आहे. ह्या लोकांच्या चुली बिली सगळं हा संडास पण असेल ना रे तुमच्या इथे गडाच्या मागच्या साईडला तिकडच्या साईडला तिकडे काय आवडते का गडाच्या बाजूला हात तुमच्या रे संडास होतं आमचं. बघू बघू ये दाखवा आम्हाला संडास दाखवा मग आम्हाला बघायची आहेत, माणसांना दाखवायची तुमची संडास पण कसं नाही बघू ए तुझ्या संडास दाखवतात अरे रोहिण्या तिकडच्या एका दगडाला पण होतं ना काय नु बोल हा तिकडं होता. चल ना चल ना पलीकडे चल चल पाणी कमी आहे चल ये पिवा ये चल ना अरे चल पडलं तर पडलो काय नाही काय जात आपण पाण्यात झाले मोबाईल घेऊन अरे मी आलो का थांबे मला घेतो ते काय तरी आता आपण आलो या लोकांची तुम्ही बघा आम्ही आता आसनीच्या साईडला आलो आंबेघर सोडून आणि आंबेघर मधले आम्ही आसनी मधले झालेले तर त्यांचं आता तुम्ही हा इथं खेकडीचं आहे का नक्की हा ते नाही माहिती असेल कशाच मला नाही माहिती. इथं आहे तर पण कशाची ते नाही माहिती कारण आपण गावाकडे नसतं आपल्याला काय माहित नाही इकडे कसं काय काय ही बघा किती लांब राहिलेली आहेत आम्ही किती पुढे त्यांना अजून वाटच गावत नाही अशी पोरं इथे आणि इथं बघू शकता तुम्ही त्यांच्या चुली बघितल्या असाल झोपण्याचं ठिकाण बघितलं असेल गड बघितलं असेल आणि आता हागण्याचे ठिकाण बघा यांचं थांब ना आलो हे बघा हे 1 हे 2 आणि इथं एखादा बसू शकतो हा इथं पण वर एक आहे बघा हे बघा संडास आहे त्या लोकांची इथं बघता याच असं खाली बसून राहायचं जिल्ह्याची विहीर बघा. इथं साहिलची विहीर आहे पण आता जंगल आहे तिथं जाऊ शकत नाही आपण इथं दाखवल्याच ती पण विहीर आम्ही इकडे बघू शकता स्वच्छ पूर्ण दगड दगड गेला का या इथं पावसाळ्यात फुल पाणी भरलेलं असतं बरं टोकापर्यंत पाणी असतं आता सध्या कमी आहे हिवाळा चालू आहे त्यामुळं हा तू काय शोधतो ही बाय पिव्या म्हणतोय या दगडी खाली खेकडा असेल आपण पिव्याचा पचका होतोय का बघू तेवढं पण निघू शकतो ही जाणार दगड पिव्यानं खेकड काढली बघा काय वाढव बिळे दगड होती घालून बघ बघ समजा ये देख ये ऊपर आया काय ऊपर आया दगड तो मेरा इधर काय वर आलं काय दाखव काठी काय नाही. बघू शकता काय त्या दोघांचे बचके ह्या हलावल्या किती वेळ भेटू शकते असं मला पण वाटतंय कुठल्या इथल्या माझी चप्पल घालून तसं नाही होतं पाहिजे म्हणा हो मी डायरेक्ट खचक्यानं उचलतोय डायरेक्ट खचक्यानं धरल पिवा यार धर ना यार तुला माहिती आहे ओम्याला माहिती आहे ओम्या कधीतरी येतो इकडे आणि तू त्याला धरायला सांगशील हे बघा हे राईस तिकडे खेकड बिकड मरू द्या गावठी आता हात माणसं धुतोय. बरोबर असतील. हरभरा ह्यांना खेकड्याच्या जागी साप पाहायला भेटेल गावठी माणसांना बघ गावठी माणसं बाबा ती गावठी नाही ती शहरी माणसं येते त्यामुळे त्यांना इथं यायला भीती वाटते बाकी काय नाही यांचं इथं बघू शकता पाणी क्लिअर आहे टेन्शन नका घेऊ इथं फक्त घाण का झाली ते खेकड माहित नाही दाखवतो. हा खेकड नाही खेकडं बाबा पण दाखवायचा नाही मला मेलेले मी दाखवू शकतो न्यू का दाखवाय मेलेली पण दाखवतो चुरा झालाय फक्त ते. नाही चुरा बिरा नाही, तसलं नाही. बघ खाल्लेलं पिल्लेलं आहेत त्यांना हे बघा guys, हे काय आहे ते मला माहित नाही
काय रे काय दगड आहे ना. काय आम्ही इथं गणपती विसर्जनाला इकडे येतो ह्या एरियात. खड्डा आहे जास्त मोठा त्यामुळे आम्ही तिथे येतो. अशी सिस्टीम आहे इथं. पुढे बघा एले लांबे बाबा ते दिसू पण नाही शकत मला. तर गाईज आता ती लोक भेटतात आहे का नाही ती माझ्यामध्ये तिथंच स्टॉप घेतलाय त्यांनी. तर बघू तिथं जाऊन येऊ आपण. काय या अर्ध्याकडे काय खेळताव काय नेमकं त्या गेमीचं. गेम मध्ये आहे काय त्या. आता तुम्ही बघू शकता आता रोहन सध्या टाकतोय बघू आपण कोणाला डबल टप्प्या पडतोय. डबल टप्प्या कुठं जातोय आणि फेकतोय बघा कुठनं. थांब बघू आता रोहन शेटचा बघू कुठे डबल टप्प्या आहे बघा. हे बघा डबल टप्प्या इथून डायरेक्ट तिथं आलं. ते काय आपण जरा तिथं जाऊ न बघू. हे टिबल टप्पा टिबल टप्पा. हे आमऱ्याचं काही काम नाही. आमऱ्याचा एकच टप्पा जातोय. तुम्ही बघू शकता आता या दोघांचं चाललंय नेमकं कोणाचं काय जाऊ शकतो. ह्याचा पहिला टप्पा तिकडे तर दुसरा टप्पा डायरेक्ट तिकडे जातोय. अरे मला पण मी पण ट्राय मारणार आहे. कसली गाडी घ्यायची असती. चपटी घ्यायची आहे बावड्या. चपटी घे तसल्यात तसलं म्हणजे हातात नको नाही घेत बसू. घ्यायची टाकायची. ह्याच्याकडे कमी येता होईल. आता मी बघ आता क्रॉस कनेक्शन आपलं कोणच नाही. आता इथून लढाई कार्यक्रम नाही. थांबा या काय करा मारा या काय करा त्यात होतो. एक एकानं करा की. हे बघा अजून याला दगड शोधतोय. कुठं कुठं दगडी शोधाय चाललाय. धर की बाबा ह्या बारक्या बारक्या मारायच्या मोठ्यानं टाकायचं. ह्याला माहित नाही दगड कसल्या घ्यायचा. अरे वन साइड फक्त तिची स्लिप पाहिजे. अरे नदीच्या दगड्या का चेंज करतो. दोन तीन गेले पी त्याला टप्पे सर बघ आता मी लय जोरात मारणार. 3 टप्पे पाडला. 3 टप्पे मला गेला नाही. आवड घेत नाही कर आता आता पाडला. आवड अरे जमानत ती ही बरोबर करते. चाललो आहे पुन्हा नदीच्या बाहेर. त्यांचे काही काही व्हिडिओ काढून झालेले आहेत रील्ससाठी. जरा पाण्याचा तुम्हाला आवश्यक होऊ शकतो त्यासाठी तुम्ही इग्नोर करू शकता. पाणी आपण त्याला आवाज थांबवू शकत नाही अशी गोष्ट होईल. त्यानंतर झालं बाहेर जायचं का आणि यांना एवढी जत्न पण जाता येत नाही अशी गती आहे लोकांची. चपल्या बिपल्या काढून एवढी जत्न जातात. आपण डायरेक्ट उड्या मारतो. चपल्या काढून जातो. आणि हे बघा प्रेमरोगी बघा. आता आपण ह्याची जरा रील्स एक हे करू. बायला सपोर्ट करा रील्स मध्ये पण. बाय तुमची आयडी सांगू शकता. 1707 यांना पण फॉलो करू शकता तुम्ही. काय प्रेमरोगीला पण खाली वळायचे आता. एक तर फोन तरी पडेल नाही तर तरी पडेल. आता पडला तर लागणार आहे खाली दगडी. दोन्हीतलं एक फोन जोडतोय का बघा. तरी माकडांची भांडणं गाईची माकडांची भांडणं चाललेत. एक त्याला आवडतोय एक त्याला आवडतोय. हा त्या बायकांकडे ना भांडणं चालले. त्यांची चापटी चाललेत. ते दमलेले आहेत आता. बस झालं प्रेमरोगी झाले. आपण निघालोय घरी. सगळ्यांना काय बोलतो खायला देणार आहे. खायला माझ्याकडे एवढं पैसे बघायचे किती ते बघ. केवढे बघ बघ. अरे ती पण फाटली वाटते. पाटकी नोटे चालली तर सगळ्यांना खायला देणार. माझ्याकडे लय पैसा आहे.
सगळ्यांना खायला 10 रुपये घेऊन आलाय भाई. आम्हाला खायला ते बघू किती येतोय भाई. पण काय भाई. आता बघू. ते गेली. रोहन भाई बोलते 10 रुपये तुम्हाला खायला घालतो. चॉकलेट आणलं बरे फाटकी नोटी देतो. अरे, ती तिथं चालली, तिथं चालली. रोहन भाईने चालवली मानलं म्हणायचं त्यांना. तेव्हा की चालतं तरी की चालणार नाही, वाचन ना तुला, बस काय. तरी 10 रुपये. चल ना का? हा बाईला बाई चालवतोय का? हे अरे तू पोरांमध्ये येस, हे. काय वाटलं पाहिजे तुला? नमस्कार. मला तेवढं काय आमच्यात असून काही फायदा नाही. मला चांगलं काम हाय आमच्यात येऊन दुसऱ्यांमध्ये राहतो. अरे बाबा कामाचा बोलतात. गाय तुमच्यापाशी काम असलं तर याला सांगायला भांडी धुवायची कामं द्यायची. आम्ही नवीन नवीन धंदा चालू केलाय. आम्ही पोरं कामाला लावतो. भांडी धुवायची असली कोणाच्या घरची तर आम्हाला सांगा. कपडे लादी बिदी सगळं तुझं हा लादी बिदी कपडे सगळं सगळं कामात येतात मला द्यायचं. धुवायला काही. तुम्ही सांगा फक्त यांच्यापाशी काही काम असलं तर सांगा ना, बरोबर आम्ही कामाला लावतो तुमच्या. आ, कपडे आणलेच मग बरोबर. अरे 10 बुटच दुखली नाहीत. आता पुसायची आणि घालायची. बाकी पण हा? कपड्याची आहेत ना, नाही, तीन आणली ते बुट मी. एक फॉर्मल आणली ते, मग काय टेन्शन चमड्याची एक आणली ते, एक साधी एक आणली ते नायकीची. हे फॉर्मल कपडेच नाही घेतली. नाही फॉर्मल. माझ्यापाशी 2 बुटा दिले तुझ्यापाशी एक आणि तू एक घालून आलाय. असे 4 ते 5 जॉर्डन माझ्यापाशी अजून ती पडलेली दिसते, नेली नाही. त्यापाशी हे येते, कपडे येते बाळा. होय कपडे आहेत. ठीक आहे कपडे तर कपडे. कपडे येते. ती मला आधीची वाटलं. इथं- ती आधीची इथं दिली नाही त्याला. आज तू गेला तर त्याला उद्या परत बोलवायला लागेल. अरे तुला कळायला पाहिजे. त्या गाडीला ॲव्हरेज कितीच आहे? 40. तुला माहिती 16-17 जाताना किती जमलं आपल्याला? मी विचारलंच नाही त्या गाडी. मी विचारत दुसऱ्या नव्हतो. गाडीत सांगितलं. तिला बोल बाई. सांगितलं. एक्सेसचं सांगितलं ना ए नाही हिला वाडीत. तर इथं बघू शकता जत्रेची पूर्ण तयारी झाली. कसे समाजसेवक आमचे उतरलेले आहेत आज. नाही समाजसेवकच बरे होते. मुंबईचे स्पेशल समाजसेवक इथं आलेले आहेत सेवा करण्यासाठी. स्पेशली रोडचे झाडू बिडू मारायची कामं झालेत. एक रोड आहेत इल्ला शेलार आणि तिकडे एक रोहन शेलार नावाचे आहेत. ते बघा ते कामं सोडून ते भलतेच कामांमध्ये असं असे समाजसेवक आहेत ते आमचे. तर तुम्ही बघू शकता बोराबाई आमचा महानगरपालिकेचा माणूस आहे. तो पाणी मारायची कामं करतो. हे बोऱ्या पाणी मारणारी गँग आलेली आहे. अरे हळू घे एवढं का माझ्या अंगावर. बाई कुणाची ऐकत नाही अशी गते. बाईला बाई समस्या मुंबईचे समाजसेवक इथं आलेले आहेत झाड मारण्यासाठी. स्पेशल गावाची सेवा करतात आता सध्यामध्ये. भाई तुम्ही जत्राला मनाव घेतलेली दिसते होय होय रे. मुंबईची जत्रा गावची जत्रा काही मनाव घेतलं बघ काय. हा का कंपनीवाल्यांनी सुट्टी दिली ना त्याच्या इथे राग काढताय काय. जिथं तुम्ही बघू शकता आपण रोहन शेट पाशी जाऊ. हे बघा आपला बगळू आहे. बगळू आहे तुमच्या इंस्टाचे काय सांगू शकता का? टीव्ही जिम साठी व्हिडिओ टाकतो. हे जिमचे हे बघा आपले मुंबईचे समाजसेवक. नगरसेवक हा सॉरी मुंबईचे नगरसेवक इथे आलेले आहेत. सर कुठल्या ह्याच्यावर उभे राहतो? आम्ही का आम्ही आहे मुंबईला नाही ती गावाला आहे. इथं उभे राहतो. इथं नगरसेवक बिवरसेवक काय नाही. इथं नगरसेवक बिवरसेवक काय नाही. बघा नगरसेवक दमले इथंच होय. मुंबईची आवड क्रमांक 18 मधनं उभा राहा ना. आवड क्रमांक 18 मधनं काय रे इथंच मी दमलास. बाय आपल्या बगळू बायला तुम्ही फॉलो करू शकता. बाय मोटिवेशन आहेत आपले जिमचे. नाही जिमचे काय व्हिडिओ पाहिजे बघला पाहिजे सांगू शकता तुम्ही. बघला बाई डाएट बीट काय सांगायचे तुम्हाला नाही. ते पर्सनल नाही. मेसेज करा मेसेज हा घेतो ना. जमलाच नाही का समाजसेवकाच्या पदावरून माझा. भाई लोक आम्ही आता ब्लॉग वर ताबा घेतलाय आम्ही दत्ताच्या. तो आहे आमचा बोऱ्या. अनिरुद्ध आमचा रोहन शेट. आमचा कच्चा लिंबू अजून यो कोण आहे रे सरकार आहे जरा. आमचं साहिल दादा. यो पप्पा घेतोय याला पोरांमध्ये आवड दिसते वाटतं जरा. आमचे अध्यक्ष शेट आम्हाला आज वडापाव चालणार आहेत काम केल्याबद्दल. काय 25 वडापाव काय त्यांचीच वाडी अख्खी.
बादशाह आहेत आमच्या वाडीचे बादशाह. उपाध्यक्ष आज online नाही तो. दत्ताचा ब्लॉग आहे, दत्ताचा ब्लॉग. दत्ता ब्लॉग मध्ये यो बघू शकता, यो चॅनलचा ओनर आहे आमच्या. भावी नाही, ओनर युट्यूबर आहे. झाडू सिनेमॅटिक का पाहिजे, सिनेमॅटिकच्या हे घ्यायचे माहित नाही. ब्लॉग व्हिडिओ काढलेला दाखवतो की काम केले सगळ्यांनी, काम केलं. मी पण केलंय खालपर्यंत सगळ्यांनी कामं केलीत. मी काहीच करत आता पण हे बघा, हे गावात पाऊस चालते इकडून तिकडून. हा इकडचा मला तिकडे, इकडचा मला तिकडे, नुबड्या स्कॉडगत ना काय कामं करत नाही ती. आपण बघू शकता संध्याकाळ झाली आहे. बाई एवढी थंडी वाजते ना गावाकडे, यांच्या अशी नाटकाचं त्यामुळे यांना घ्याविषयी वाटत नाही. म्हणतात मी ब्लॉग चालू करणार, गार लागते म्हणजे एवढं पण गार बैल लागते. बाई हे बघू शकता किती पॅक होऊन आले. हा मनावरच्या वर आहे म्हणजे त्याची गावची पोरं येते, त्यांना काय वाटत नाही. आपण मुंबई गेल्यामुळे आपल्याला फुले असते. आपण फुल पॅकिंग मध्ये चालले गाव आणि आता आलो. थंडी आहे ना, विनीत भाई बोलतात आज दळण घ्यायचंय त्यामुळे आपण आलो इकडे, खास खास दळण्यासाठी आलोय आम्ही इकडे. काय म्हणलं नाईटचा व्ह्यू आमच्या गावाकडचं. गावात आलोय, वाडीत नाही, वाडीत नाही, गावात आलोय. गावात काम आहे त्यामुळे यावं लागते. उद्या काय आपली उद्या तर आहे बाबा, उद्या काय म्हणतो, उद्याच काय, उद्या नाईटचा शो, उद्या नाईटचा शो, उद्या काय दिवसाचा शो. उद्या सगळ्या नाच गाणं होणार आहे. का युटन ए भाई पहिलं घे, नंतर रिटर्न मार आपण. विनीत ती त्यांचं सामानाचं हे करत ते. हे त्या बघा ठिकाणी गिरणार आहे, पुढची स्टेप घेत त्याच्यात नंतर कळेल काय करणार. मी याला घरी नाही हे असे ब्लॉग बनवणार म्हणतात. मी आम्ही ब्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे. त्यांना ब्लॉग बनवण्यासाठी नाही, वेगळ्या कामासाठी ठेवली पाहिजे. आताची अशी बोर येते. ते काहीच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या भावाला मोठं करा.